युद्ध आणखी पेटणार असे संकेत दिसतात. आत्ताच आपण एक जी बातमी प्रेक्षकांना सांगितली ती म्हणजे लेझर शस्त्रांचा वापर आता होणार आहे. काय नेमकं कुठल्या कुठल्या शस्त्रांचा आता वापर होणार आणि कितपत विनाशकारी आहेत? नक्कीच अनुपमा, आपण जसं पाहतोय की हा संघर्ष वाढतच चाललेला आहे आणि तर अधिकृतरित्या आता डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की हे कमीत कमी 4 ते 5 आठवडे हे युद्ध त्या ठिकाणी चालेल अशी त्यांना अपेक्षा आहे. आता हे किती काळ चालेल हा भाग त्यातला वेगळा, पण मुळात तुम्ही जो मुद्दा त्या ठिकाणी काढला की लेझर वेपन्सचा, इस्रायल आणि अमेरिकाने जबरदस्त होमवर्क केलं होतं आणि इराणकडून अशा प्रकारचे मिसाईल आणि ड्रोनचे हल्ले होतील हे त्यांना अपेक्षित होतं. आणि आपल्याला माहिती की इस्रायलकडे अत्यंत महत्वाची अशी आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टम आहे, मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे. आणि तसं जर पाहिलं तर ही 5 लेअर मध्ये 5 स्तरीय अशा प्रकारची ही एअर डिफेन्स सिस्टम आहे. यामधला सगळ्यात पहिला स्तर जो असतो तो एक प्रकारे या लेझर बीमचा वापर करून त्यांच्या साईडने येणारे जे एअर प्रोजेक्टाईल आहेत त्यांना एक प्रकारे थोपवण्यासाठी याचा त्या ठिकाणी वापर केला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे पुढचे स्तर आहेत ज्यामध्ये काही शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल्स त्या ठिकाणी त्याच्यात असतील, त्याचबरोबर डेव्हिड स्लिंग, एरो, पॅट्रिओट या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिफेन्स सिस्टमचा, एअर डिफेन्स सिस्टमचा या ठिकाणी वापर केला जातो. आणि या सगळ्याच एअर डिफेन्स सिस्टमचा वापर आता इस्रायल त्या ठिकाणी करणार आहे, मागच्या काही तासातही करतोय. आणि तुम्ही आता जशी बातमी त्या ठिकाणी दिली की मोठ्या प्रमाणामध्ये या लेझर बीमचा सुद्धा त्यांच्या साईडनं म्हणजे इस्रायलच्या हवाई हद्दीमध्ये जे इराणच्या साईडनं ड्रोन्स येतील, मिसाईल्स येतील, जे एअर प्रोजेक्टाईल येतील त्याला हवेतच नष्ट करण्यासाठी या लेझर बीमचा सुद्धा वापर करण्यात येणार आहे. सतीश सर, असे संपर्कात आपल्याला आणखी एक महत्वाची अपडेट प्रेक्षकांना द्यायची आणि याचा नेमका परिणाम आपल्यावर कसा होणार आहे तेही आपल्याला जाणून घ्यायचे. असे संपर्कात राहा. तर महत्वाची बातमी आहे, अमेरिका, इस्रायल आणि इराण मधला युद्ध अत्यंत आक्रमक अशा वळणावर आता पोहोचलेलं आहे. इराणनं तेल वाहतुकीसाठी सर्वात महत्वाचा मार्ग असलेला होर्मुझ सामुद्रधुनी आता पूर्णपणे बंद केलेली आहे. आणि इतकंच नाही तर हा मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला तर जहाज असा गंभीर इशारा सुद्धा इराणनं दिलेला आहे. त्यामुळे जागतिक खनिज तेल वाहतूक आता ठप्प झालेली आहे. पर्यायानं जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीच्या दरांचा आता भडका उडणार आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यामुळे आतापर्यंत पश्चिम आशियापुरती मर्यादित असलेल्या संघर्षाची झळ आता संपूर्ण जगाला सहन करावी लागणार आहे. कच्च्या तेलाची वाहतूक ही ठप्प झाली आहे. त्यामुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर सुद्धा गगनाला भिडणार आहेत. सोबतच आता इराण आणि अमेरिकेच्या नौदलांमध्ये भीषण रणसंग्राम होण्याची शक्यता आहे. आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया. आपल्याबरोबर सतीश ढगे सर जोडले गेलेले आहेत. सर, होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद झाली आहे. कच्च्या तेलाचा संपूर्णपणे जी वाहतूक आहे ती बंद झाल्यामुळे अर्थातच याचे परिणाम सगळ्या जगाला भोगावे लागणार आहेत. भारताच्या दृष्टीनं किती मोठा हा सगळा परिणाम होणार आहे, काय या संदर्भात आणखी विश्लेषण? नक्कीच अत्यंत ही महत्वाची घटना आहे आणि त्याच्यामुळेच हा फक्त 2 देशांमधला किंवा फक्त आखाती देशांपुरता मर्यादित हा संघर्ष न राहता मागच्या काही तासातल्या या संघर्षामुळे संपूर्ण जगावर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत आणि भारतावर सुद्धा त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. आणि त्यातला सर्वात महत्वाचा फॅक्टर म्हणजे एनर्जी सिक्युरिटी, भारताची ऊर्जा सुरक्षितता. आपण जसं जाणतो की आपली जी एकूण पेट्रोलियम पदार्थांची जी गरज त्या ठिकाणी आहे, त्याचबरोबर नॅचरल गॅसेस, नैसर्गिक वायू याची जी गरज आहे त्यातला साधारणतः 85% भाग भारत जो आहे वेगवेगळ्या देशांकडून आयात करत असतो. आणि त्यातली साधारणतः 50% आपली जी एनर्जीची संबंधित जी गरज आहे, ऊर्जेशी संबंधित जी गरज आहे, ज्यामध्ये LNG लिक्विफाईड नॅचरल गॅस असेल आणि त्याहून महत्वाचं क्रूड ऑइल असेल, ते या अरब देशांकडून येतं. आणि ही होर्मुझची सामुद्रधुनी जी आहे तो चोक पॉइंट आहे. साधारणतः 40 किलोमीटर असा जो आहे त्याच्यातला सर्वात जो चोकिंग त्याची जी विड्थ आहे, रुंदी आहे, तर त्या पॉइंटला फक्त 40 किलोमीटर एवढी त्याची विड्थ आहे. आणि त्यामुळे या ज्या तेलवाहू जहाज आहेत त्यांना जर त्या ठिकाणी चोक करण्यामध्ये इराणला यश त्या ठिकाणी मिळालं तर संपूर्ण जगामध्ये साधारणतः 20% ग्लोबल सप्लाय ऑइलचा जो होतो तो याच मार्गाने होतो. आणि तोच कुठेतरी कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी झाल्यामुळे जगातल्या तेलाच्या किमती वाढलेल्या ऑलरेडी आपल्याला दिसत आहेत. कालच आपण पाहिलं की $83 प्रति बॅरल पर्यंत ब्रेंट क्रूड ऑइलच्या प्राइसेस त्या ठिकाणी गेल्या होत्या. आणि भारतावर सुद्धा असा परिणाम होऊ शकतो. पण एक गोष्ट आवर्जून मला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की लगेच 1-2 दिवसात त्या पेट्रोलियम पदार्थाच्या पेट्रोलच्या किमती ज्या आहेत त्या सामान्य लोकांसाठी वाढतील अशी कुठलीही शक्यता नाही. कमीत कमी 10 ते 14 दिवसाचा कंटिंजन्सी प्लॅन, रिझर्व्ह हा भारत सरकारकडे त्या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणून जर खरोखरच हे युद्ध चिघळलं, 2 आठवड्यात सुद्धा हे युद्ध त्या ठिकाणी चिघळलं तर मग मात्र नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती सामान्य ग्राहकाला सुद्धा त्याचा भुर्दंड त्या ठिकाणी सोसावा लागणार आहे.
ठीक सर, खूप खूप धन्यवाद केलेल्या या सगळ्या विश्लेषणासाठी आणि माहितीसाठी. वेळोवेळी या संदर्भातल्या अपडेट्सवर आपल्याकडून आणखी सखोल माहिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण केलेल्या या संवादासाठी. आभार. सतीश ढगे सर आपल्या बरोबर होते. जाऊया पुढच्या महत्त्वाच्या